सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या सौजन्यानं आणि परिवर्तन कला फाउंडेशन यांच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यावर आधारित मी केशवराव या सांगीतिक नाटकाचा प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाटकाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण यांनी केलं, तर नाटकामध्ये आनंद काळे यांनी केशवराव भोसले यांची मुख्य भूमिका साकारली. प्रति बालगंधर्व अशी ओळख असणारे गायक विक्रांत आजगावकर, अभिषेक काळे, गायिका श्रद्धा जोशी यांनी हे सांगीतिक नाटक स्वरबद्ध केलं. आजच्या पिढीला अवघे 32 वर्ष आयुष्य लाभलेले केशवराव कळावेत या हेतूनं या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांना आलेल्या अडचणी, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांचं व्यावसायिक आणि वैयक्तिक व्यक्तिमत्व, संगीत क्षेत्रातील त्यांचं योगदान अशा सर्व पैलूवर या नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आलाय. या नाटकातून केशवराव भोसले यांनी गायलेल्या एकापेक्षा एक सुरेल गीत सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं. हा कार्यक्रम आज केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये नियोजित होता. मात्र गुरुवारी रात्री झालेल्या अग्नितांडवामध्ये केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालं. मात्र तरीही खचून न जाता मोठ्या जिद्दीनं सर्व कलाकारांनी या नाटकाचं सादरीकरण केलं. संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जीवनावरचा मी केशवराव हा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं होणार होता. पण दुर्दैवानं कोल्हापूरला फार धक्का बसलेला, म्हणजे कोल्हापूरच्या सांस्कृतिक आत्मा ज्याच्यात होरपळला ते केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालं. काय करावं, सगळेच हतबल झाले होते, निशब्द झाले होते, काही पुढचं सुचत नव्हतं. पण अशाही ह्याच्यात ज्यावेळी हे लिखाण केलं त्याच्यामध्ये केशवराव भोसलेंच्या आयुष्यातलं जे आपण रिलेव्हंट वाटणाऱ्या गोष्टी कुठल्याही त्या चरित्रातल्या मांडाव्याच्या वाटल्या त्या ह्याच होत्या की कुठलीही संकट आली तरी त्याच्याकडे होकारात्मक पद्धतीने बघण्याची त्यांची जी दृष्टी होती, किती प्रकारच्या हाल अपेष्टा आल्या तरी त्यांच्याकडे बघण्याचा तो जो एक त्यांचा पॉझिटिव्ह ॲप्रोच होता, तो परत एकदा असं वाटलं की हा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि हे सगळं होण्यासाठी खरं तर म्हणजे प्रशांत जोशी आपले समन्वयक आहेत ह्या कार्यक्रमाचे, आणि ते म्हटले की आपल्याला कार्यक्रम कॅन्सल करून चालणार नाही आणि तो कार्यक्रम होणं गरजेचं आहे. आणि म्हटलं आता हा कार्यक्रम फार कमी वेळ होता, ठिकाण बदललेलं होतं, माणसं येतील का नाही ह्या शंका होती. आमचे सुनील घोरपडे, रंगकर्पे, आम्ही सगळ्यांनीच मिळून मग प्रयत्न केले, जोर लावला. आणि खरोखरच ह्या घटनेनंतर केशवराव भोसले ह्यांना अभिवादन देणं आणि ही घटना घडलेली आहे ह्यात आम्ही हारलेलो नाही हे दाखवण्यासाठीची ही गर्दी आणि हा आता उत्कृष्ट चाललेला हा आत्ताचा जो परफॉर्मन्स आहे हे खूप काही देऊन जाणार आहे असं मला वाटतं. या नाटकासाठी ऑर्गन वादक सतीश शेडगे, तबला वादक महेश देसाई यांनी साथ दिली. वेशभूषा रितिका राजे यांनी तर रंगभूषा सदानंद सूर्यवंशी यांनी केली. यावेळी या कार्यक्रमाचे समन्वयक प्रशांत जोशी, शाहीर आझाद नायकवडी, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, वेदिका पाटील यांच्यासह प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.